राम राम मंडळी, आमच्या घरामध्ये एक वेळेला आळूवडी बनली म्हणजे लगेच दुसऱ्या दिवसाला या भुसारवड्या बनतातच बघा. त्याचं काय बघा, आमच्या शेंडफळाला आळूवड्या खाऊ वाटत नाही. मातूर गुजरात्यांचा ढोकळा मातूर लय आवडीचा. ढोकळा बनवाया 5-6 तास हरभरा डाळ भिजवून ती डाळ 3-4 चमचे दही, चमचाभर आंबाट लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड घालून उलीचं पाणी वतून वाटून घ्यायचं. मग त्यामध्ये चिमटभर हळद हिंग घालून पीठ गोल गोल करून त्याला चक्कर येईस्तोवर 2 घटका फिरून घ्यायचं. झाकण ठेवून पिठाला वाईस 5-6 तास नाहीतर रातभर आराम करू द्यायचा बघा. पिठाला चक्कर येईस्तोवर फिरवल्यानं टम फुगलेल्या पिठामध्ये मीठ, चमचाभर साखर, मिरचीचा ठेचा, 1 डाव तेल घालून पुण्यांदा घटकाभर गोल गोल फिरवायचं म्हणजे पीठ अजून फुगल बघा. मग पोटातला गॅस कमी करणाऱ्या इनोच्या दादावाल्या 2 पुड्या घालून पीठ अजून वाईस फुगू द्यायचं. मग तेल लावलेल्या ताटामध्ये नाहीतर कुकरच्या डब्यामध्ये 20 मिनिटं मोठ्या गॅसवर 10 मिनिटं बारीक गॅसवर ढोकळा शिजवून घ्यायचा. 5-1 मिनिटं ढोकळा गार झाल्यावर त्यावर हिंग, मिरच्या, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी वतून चिंचच्या गोड चटणीनं नाव घालून आमच्या शेंडफळानं पोट फुटस्तोवर ढोकळा खाऊन ठेंगा दाखवी ढोकळा जिरवाया खेळाय बी गेलं बघा.